नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे कौटुंबिक वादाने भीषण वळण घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना 3 मेच्या रात्री उघडकीस आली. पत्नी व सासूने केलेल्या अमानुष मारहाणीत शिवाजी सदू पवार वय वर्ष 37 यांचा मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत चांगदेव सदू पवार वय वर्ष 35 यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयत शिवाजी पवार हे त्यांच्या पत्नी सुरेखा व सासू सीताबाई यांच्यासह बारागाव नांदूर येथे वास्तव्यास होते. दोघींकडून वारंवार होणाऱ्या मारहाणीमुळे शिवाजी पवार त्रस्त होते अशी माहिती समोर आली आहे. 3 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास सेंट्रल बँकेसमोर पत्नी व सासूने शिवाजी पवार यांच्यावर हल्ला चढवला. पत्नीने दगड फेकून मारला तर दोघींनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शिवाजी पवार घटनास्थळीच बेशुद्ध पडले. घटनेची माहिती मिळताच चांगदेव पवार घटनास्थळी धावले. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेल्या भावाला तातडीने राहुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी दरम्यान त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर अहिल्यानगर येथे शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी पत्नी सुरेखा शिवाजी पवार हिला पोलिसांनी अटक केली असून सासू सीताबाई मुरलीधर बर्डे ही फरार झाली आहे. दोघींवर भारतीय न्याय संहिता कलम 105(3)(5) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. कौटुंबिक वादातून उफाळलेले हे हिंसाचाराचे रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. चांगदेव सदू पवार. मला जे वेळेस रात्री फोन आला 11-11:30 वाजता मला फोन आला का तुमच्या भावाला मारलं बघ. मी गेलो, मग तिथं जाऊन पाहतो तर भाऊ पडेल होता माझा. बायको एकटी तिथं बसेल होती, गल्लीत पडलेला होता तो. आम्ही त्याची परिस्थिती पाहिली. मग पुढं पोलिसाला कॉन्टॅक्ट केला, आम्ही त्यांना बोलून घेतलं आणि मग तिथून त्यांनी इकडं आम्हाला पुढं पाठवून दिलं. आम्हाला संशय आहे बा काही बायकोनी सासूने दोघींनी मारहाण केलेली होती. डोक्याला मार लागलेले. भांडण त्यांचं किरकोळ वाद चालू होते. 2-4 दिवसापासून आमच्याकडून डबे आणून खात होते ते. 3/5/2026 रोजी शिवाजी सदू पवार यांना मारहाण केल्यात आली. मारहाण केल्यात त्यांची मूर्ती झाली. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.